या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर, शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालयात धनत्रयोदशी निमित्त आयुर्वेदाचं आराध्य दैवत भगवान श्री धन्वंतरी यांची पूजा संपन्न झाली। टिळक चौकातील 108 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या रुग्णालयात संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद जोशी, सौ प्रतिभा दोशी, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक श्री केतन शहा, वैद्य प्रशांत लांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। पंडित महावीर शास्त्री व श्री शीतल पंडित यांच्या सुमधुर मंत्रपठणानं पारंपरिक पद्धतीनं ही पूजा विधिवत पार पडली। थोर व्यक्ती व समाजसेवकांचं सानिध्य लाभलेल्या आयुर्वेद रुग्णालयाच्या पवित्र वास्तूमधून आयुर्वेदाच्या प्रचाराचे व्यापक कार्य निरंतर सुरू आहे। गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा, जैन त्यागी मुनींना उपचार व औषधदान अशी कार्य या संस्थेच्या माध्यमातून केली जातात। आपली प्राचीन भारतीय परंपरा जोपासत ही संस्था अनेक यशोशिखर पादाक्रांत करते, असे गौरवोद्गार प्रमुख अतिथी श्री केतन शाह यांनी काढले। संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद दोशी यांनी धन्वंतरी पूजनाच्या अखंडित परंपरेचं महत्त्व तसेच संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। शेठ सखाराम नेमचंद जैन रसशाळेतील डॉक्टर रोहिणी शहा, त्यांचे सहकारी श्री विवेक लिमकर, श्री विजय लिमकर यांनी सितार वादनातून सरस्वती वंदना सादर केली। रसिका येळवटकर यांनी दीपावलीवर आधारित कविता सादर केली। यावेळी संस्थेचे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता, प्राचार्य वैद्या वीणा जावळे, उपप्राचार्य वैद्य श्री शांतीनाथ बागेवाडी, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री अनुप दोशी, वैद्या कल्पना पांढरे, निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्या विजयश्री देवसाळे, वैद्या विद्या शेंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती। समीक्षा जैन व जिज्ञा रेट्टीकर यांनी सूत्रसंचालन तर सोनल निटवे यांनी आभार प्रदर्शन केले। यावेळी रुग्णालयातील वैद्य, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, कर्मचारी, आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते। आदरणीय रिंगभाई, प्रतिभा भाभी, वर्तमान सर्व डॉक्टर व भावी सर्व होणारे डॉक्टर सर्वांना सर्वप्रथम मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो। तरी पूजनासाठी मला आमंत्रित केलं आणि असा हा रंगमय सर्व मुली अत्यंत सुंदर तयार होऊन मेकअप करून आल्यात आणि एकदम उत्तम झालेले आहेत, चांगलं झालेलं आहे आणि ह्या वातावरणात दिवाळीच्या या धन्वंतरी पूजेसाठी आपण एकत्र आलो आहोत। मित्रांनो, आपलं हे रसशाळा आणि कॉलेज हे आपल्यासाठी नवीन नाही आहे। भारतातलं एकमेव असं कॉलेज आहे की ज्याच्यामध्ये फक्त अल्पसंख्याकांना, आपल्या समाजाच्या लोकांना 100% ॲडमिशन मिळतं आणि त्याच्यासाठी अरविंदभाई व त्यांच्या कुटुंबाने फार मोठा प्रयत्न केलेला आहे। आज अनेक अडचणीवर मात करून आज रसशाळा आपली टिकवली आहे। त्याही ऐतिहासिक ह्या बिल्डिंगमध्ये, ज्या बिल्डिंगचा इतिहास फार मोठा आहे, ही बिल्डिंग मध्ये आदरणीय महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे इथं पाय लागलेले आहेत। ते सर्व इथं येऊन गेलेले आहेत आणि ह्या बिल्डिंगमध्ये आपण आज इथं सर्व एकत्र आलेलो आहोत आणि इथं रुग्णांची सेवा दिली जाते। हे खरं कार्य आपल्या रसशाळेमध्ये होत आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 108 वर्ष मला वाटतं झालंय। 1917 साली आपण सिल्वर जुबली 100 वर्ष पूर्ण केले होते, त्याच्यानंतर आज 25 चालू आहे। एवढा मोठा इतिहास असणारी ही एकमेव संस्था ज्यांचं नेतृत्व आपल्या समाजाकडे आहे आणि ते अत्यंत उत्कृष्टरित्या चालवलं जातं। आदरणीय अरविंदभाई बरोबर मी अनेक संस्थेमध्ये काम करतोय, त्यांच्या गाईडलाईन्स मला मिळत राहते। आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये सुद्धा एकत्र काम करतोय, फिक्कीमध्ये सुद्धा काम करतोय आणि सोलापूरचं जे एअरपोर्टचं आता जे नाव झालेलं आहे वालचंद हिराचंद ग्रुप, हा जो आहे ते वालचंद शेट्टी सोलापुरात शिकलेले आहेत। त्यांनी करंजकर शाळा तुळजापूर वेस्टमध्ये त्या तिथं शिक्षण घेतलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी पुढचं शिक्षण नार्थकोट हायस्कूलमध्ये घेतलं। अशा या सोलापूरच्या सुपुत्राने देशभरात पहिला विमानाचा कारखाना बेंगलोर येथे काढला, पहिली जहाज कारखाना काढला आणि पहिला मोटारीचा कारखाना काढला। असे महान उद्योजक आपल्याकडे सोलापुरातून शिक्षण घेऊन गेलेले आहेत आणि त्याच आपण हे घराणं चालवतोय। म्हणून आमची मागणी आहे, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी 3 वेळा पत्र दिलेलं आहे।
प्राचार्य आणि इतर शिक्षक मंडळी, बंधू भगिनींना, मी 2-3 पॉईंट फक्त सांगू इच्छितो. केतन भाईंच्या बायोडेटामध्ये यांनी इंट्रोडक्शन करताना राहिलेले आहेत ते. पहिली गोष्ट म्हणजे जैन संघटनेतर्फे जे ते काम करत आहेत ते कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा रंग न घेता करत आहेत. स्वतंत्र संघटनेतर्फे इतकं मोठं सामाजिक कार्य करणे हा फार अवघड प्रश्न आहे किंवा अवघड काम आहे. ते केतनभाई करतायत आणि ते कौतुकास्पद आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, विमानतळाचं लायन शेअर ज्याला आपण म्हणतो, मुख्य त्यांना श्रेय, इथल्या विमानतळाचं श्रेय त्यांना जात आहे. आणि त्यांनी उल्लेख केला, बंदुकीची गोळीला न घाबरता त्यांनी ते आंदोलन चालवलं, त्यामुळं आज ती विमानसेवा चालू झाली. तिसरी गोष्ट, त्यांनी आयुर्वेदचं कौतुक केलं, ह्या संस्थेचं कौतुक केलं. मला मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी वर्तमानपत्रात वाचायला मिळालं की ही जी संस्था आहे, आपलं जे आयुर्वेद कॉलेज आहे, ह्या निमित्ताने सोलापुरात वैद्यकीय शिक्षणाला कुठल्याही मेडिकल कॉलेजच्या अगोदर हे सुरू झालेलं आहे. हे आपलं श्रेय आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे वैद्यकीय वी आर पायोनियर्स इन medical education in Solapur. When I say we, all of you are included in that, and therefore I compliment you. Of course, my forefathers and those who worked for it certainly deserve the compliments. With this, I was also supposed to introduce him. Therefore, I had asked for his biodata. ते आज 25 मोठ्या ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी आहेत. 1-2 पास्ट पदाधिकारी आहेत, परंतु 25 तर विद्यमान पदाधिकारी आहेत. त्यात ऑल इंडिया बेसिस, ऑल ओव्हर द स्टेट आणि मग आपल्या सोलापुरातल्या संस्था, अशा तिन्हीकडं मिळून, म्हणजे ती मी आता यादी वाचण्यात वेळ घालवत नाही, पण मला खरोखरीच आनंद आहे की लो प्रोफाईलने राहून फार मोठं काम करत आहेत आणि ते कौतुकास्पद आहे. इतक्या थोड्या काळात ते इतके नाव लोकांना आले. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, ऑथोराइज्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरल डाइट, बिर्ला शक्ती, बांगर, जुवारी सिमेंट, डॉक्टर फिक्सेट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे एएससी ब्लॉक, पत्रा शेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल, चॅनल, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील. आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधकाम, स्टील, मेटारोल स्टील, सर्व कंपनीचे सिमेंट, वॉटरप्रूफिंग लिक्विड, ॲस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व ॲस्ट्रल कंपनीचे बाथ फिटिंग, फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे. एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम, 94 23 59 12 59, 80 87 55 16 79. आमचा पत्ता शाखा नंबर 1, P12, पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2, MIDC अक्कलकोट रोड, आनंद तारा लॉन समोर, सोलापूर. आयुष हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्या, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधी शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर
BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मत्ता मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 6095 98 22 60 60 97.